अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा। अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 7 जून रोजी कालिका माता हॉल, हंसनगर, चंदनवाडी, ठाणे येथे 10वी, 12वी व पदवीधर व उच्च पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, सन्मानचिन्ह, वह्या तसेच भेटवस्तू देऊन संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे मराठा बिझनेस फोरमचे कार्याध्यक्ष राजेंद्र सावंत, मेयर ऑर्गॅनिक कंपनीचे डायरेक्टर राजेश तावडे यावेळी उपस्थित होते। त्यांच्या हातून दीप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला। पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल व सक्षम भारताचे नागरिक कसे होता येईल व समाजाचे हित कसे राखता येईल यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाजाचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांनी समाजाकडून विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, उच्च शिक्षण आणि सारथी व्यावसायिक कर्ज याबद्दल मार्गदर्शन केले व गरीब गरजू विद्यार्थ्यांस जी पण शैक्षणिक मदत लागेल त्यासाठी आपण सहकार्य करू। तसेच या कार्यक्रमासाठी सचिव विजय खंडागळे, खजिनदार रोहिदास शिंदे, वधूवर प्रमुख नंदकुमार देशमुख, शैलेश खंडागळे, BP देशमुख, महादेव घारे, अशोक देशमुख, प्रभाकर देशमुख, मितेश देशमुख, भालचंद्र चौधरी, मनोज देशमुख, रामचंद्र देशमुख, शैलेश देशमुख, उदय पतंगराव, पदाधिकारी व असंख्य विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज अध्यक्ष सुधाकर पतंगराव, आज आम्ही विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 10वी मध्ये, 12वी मध्ये तसेच पदवीधर, त्याच्यानंतर उच्च शिक्षण घेतलेले जसे LLB झालेले आहेत, MBA झालेले आहेत किंवा त्याच्याही पेक्षा वरच्या डिग्री घेतलेले इंजिनियर झालेली मुलं आहेत, त्या मुलांचा सत्कार समारंभ आम्ही दरवर्षीप्रमाणे करत असतो। याही वर्षी हा समारंभ मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी आयोजित केला। ठाणे आणि ठाण्याच्या पूर्ण परिसरातील सर्व मुंबई आणि मुंबई परिसरातील तर ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा आणि पुणे आणि मुंबई यामधील जी मुलं आहेत ती मुलं या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत। त्या मुलांचा गुणगौरव सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यांना पुढील शिक्षणासाठी आम्ही त्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांना सारथीमार्फत UPSC किंवा MPSC मध्ये जर काही सहकार्य लागलं तर ते करणार आहेत। जर त्यांना कोणाला बाहेर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल, MBA असेल किंवा हायर डिग्री जर काय त्यांना मास्टर्स वगैरे करायचं असेल तर त्यांना अजून बाहेर जाऊन काही शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्यासाठी काही आर्थिक सहाय्य लागणार असेल तर त्या आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही करणार आहोत। त्याच पद्धतीने मुलांच्या काही शिक्षणाचा काही खर्च असेल, जर कोणाला खरंच तशी गरज असेल तर ती आमच्या अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करणार आहोत। तर मुलांना जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य देण्याचं पूर्ण काम आमच्या अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाजातर्फे आम्ही करणार आहोत। धन्यवाद। मेयर कंपनी ही दरवेळेला मुलांच्या पाठीशी असते। हा जो अखिल स्तुत्य असा उपक्रम आहे 10वी, 12वी, 15वी व त्यावरीलही जे शिक्षण नाबद्दल जे देशमुख समाज सोहळा करत आहे किंवा मराठा समाज जे त्यांना मार्गदर्शन करत आहे तर ते ह्या मुलांच्या पुढील आयुष्यात खूपच मार्गदर्शक ठरेल व त्यांना पुढच्या आयुष्यात प्रगती करण्यास खूपच त्याचं सहकार्य लाभेल। तर मी देशमुख समाजाला ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम राबवावेत आणि मेयरतर्फे जे काही सहकार्य लागेल ते या समाजाला आम्ही आमच्यातर्फे देत राहू। धन्यवाद। कुठल्याही समाजकार्य संघटना या स्थापन केलेल्या असतात, त्या समाजाची उत्कर्ष व्हावा, उन्नती व्हावा म्हणून त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज अनेक समाज कार्यापैकी वधूवर मेळावा असेल, गुणगौरव असेल, आता सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सर्वात जर मेन विषय असेल तर तो शिक्षणाचा आणि हे विद्यार्थी आपल्या जर भारत देश हा जगामध्ये जर प्रथम यायचा असेल त्याकरता विद्यार्थ्यांच्या हातात आहेत। विद्यार्थी जास्तीत जास्त शिकले तरच आपला देश 1 नंबरला जगात येईल, म्हणून आम्ही ते आमच्या समाजाच्या तर्फे जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत। धन्यवाद।